हॅलो गाईज, वेलकम टू द वीकेंड लायब्ररी चॅनल. तर हा आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तर म्हटलं पहिल्याच व्हिडिओची सुरुवात काहीतरी गोडाने करूया, म्हणून मी आज गुलाबजाम बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक MTRचं गुलाबजामचं पॅकेट आणलं आहे, जे की 500 ग्रॅमचं आहे. आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं की 500 ग्रॅममध्ये आपण 100 गुलाबजाम बनवू शकतो. तर म्हटलं ट्राय करून बघूया. म्हणून मी एका बाउलमध्ये अख्खा पॅकेट ट्रान्सफर केला आणि त्याला मस्त असं थोडंसं पाणी घालून मस्त असा त्याचा डो बनवून घेतला. डो बनवून झाल्यानंतर एक पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये 3 ग्लास मी पाणी ओतलं. त्या 3 ग्लासाच्या पाण्याला मी 1.5 ग्लास साखर घातली. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 2 ग्लास टाकू शकता. मग नंतर त्याच्यामध्ये थोडीशी छान सुगंध यावा म्हणून वेलची पावडर टाकली. वेलची पावडर टाकल्यानंतर मस्त असं त्याला ढवळून घेतलं एक 15 मिनटापर्यंत. एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्याची तार चेक करायची. एक तार येईपर्यंत तो पाक असा मस्त ढवळून घ्यायचा. थोड्या वेळाने थंड करायला ठेवायचं त्याला. थंड करायला ठेवल्यानंतर जे आपण डो बनवलं होतं त्या डोचे मस्त असे गोळे करून घ्यायचे. आणि याचं तुम्हाला म्हटलं होतं की 100 बनतात, तर इथे बघितलं तर काय माझे गुलाबजाम 60च बनले. त्या 60 गुलाबजामपैकी थोडेसे मोठे होते. मला नंतर वाटलं की मी जरा छोटे छोटे बनवले असते तर मे बी 80 ते 90 झालेच असते. म्हणलं असू दे, आता बनवले तेवढे राहू दे. मग मस्त असं जेवढे गुलाबजाम झाले तेवढे मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले. मिडियम आचेवर तळून घ्यायचे हे, जेणेकरून ते आतपर्यंत शिजले जातील किंवा तळले जातील. मस्त असं फ्राय करून झाल्यानंतर कोमट होईपर्यंत आपण थांबायचं आहे, लगेच त्या पाकामध्ये नाही टाकायचं. 1-2 मिनिटं थांबून मग नंतर असे गोल्डन ब्राऊन झाले की त्या पाक पण थोडंसं असं लाईट गार झालं पाहिजे. जास्त उकळलेलं पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे नाहीत, नाहीतर सगळे असे फुटून जातील आतमध्ये. मग गुलाबजामुन सगळे बनवून झाल्यानंतर मी सगळे ते पाकामध्ये टाकले. पाकामध्ये टाकल्याच्या नंतर मस्त असं ते फुलून वरती आले आणि बघितले तर काय एक 10 मिनटातच मस्त असे गुलाबजामुन तयार झाले होते माझे. तुम्ही बघू शकता किती छान असे गोल्डन ब्राऊन त्याला तळले आहेत. ते तळून झाल्याच्या नंतर मी थोडंसं गार झाल्यानंतर मी टाकले त्या पाकात टाकून झाल्यानंतर एक 10 मिनिटं मी वाट बघितली. 10 मिनिटं वाट बघितल्यानंतर एक मी खाऊनही बघितलं, तर त्याच्यामध्ये पाक मस्त शिरला होता आणि ते खायलाही मस्त लागत होते. तर इथे एका MTRच्या पॅकेटमध्ये 100 लिहिले होते, पण माझे 60च झाले. जर तुम्ही छोटे छोटे बनवत असाल तर तुमचे मे बी 100पेक्षा जास्तही बनवू शकतात. तर आपले पहिल्या व्हिडिओचे गोड गोड गुलाबजामुन तयार आहेत. थँक्यू.